मेन डाऊट आहे की बऱ्याच जणांचा आहे की दादा मॅपमध्ये केदारनाथ टाकलं तर रूटच दाखवत नाही. तर मित्रांनो, हर हर महादेव मित्रांनो, तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता 22 एप्रिलपासून नव्हे केदारनाथ यात्रा चालू होणार आहे. तर भरपूर जणांचा प्रश्न होता की दादा केदारनाथ यात्रेला जाणार आहे का तू, म्हणजे ज्या दिवशी कपाट उघडणार आहे, दरवाजे उघडणार आहे, केदारनाथ मंदिर ओपन होणार आहे, त्या दिवशी तू तिथं असणार आहे का? तर मित्रांनो, ह्या वर्षी आपण तिथं नसणार आहे. तर भरपूर जणांचा प्रश्न होता की दादा जाणार आहे का, जाणार नसशील तर आम्हाला रूट सांग कसा जायचं केदारनाथला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण केदारनाथला जाण्यासाठीचं रूट सांगणार आहे. भरपूर जणांचा प्रश्न आहे की दादा आम्ही केदारनाथ मंदिर टाकलं तर गुगल मॅपमध्ये रूटच दाखवत नाही आहे. तर मित्रांनो, केदारनाथ मंदिरापर्यंत गाडी जात नाही आहे. केदारनाथ मंदिराच्या जवळपास 26 किलोमीटर खालीपर्यंतच गाडी जाते. तिथं त्याला सोनप्रयाग म्हणतात. तर तिथं शेवटची पार्किंग आहे. तर तुम्ही मॅपमध्ये जर सर्च करत असाल तर पहिलं सोनप्रयाग सर्च करा, आणि सोनप्रयाग सर्च केलं ना तर तुम्हाला ऑटोमॅटिक केदारनाथ मंदिराकडे जाण्याचा रूट भेटून जाईल. आणि तुम्हाला सगळ्यात सोपा रूट सांगणार आहे मी, म्हणजे कमी वेळात तुम्ही पोहोचताल असा. तर मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असला ना, तुम्ही त्याला मुंबई आग्रा एक्सप्रेस हायवेला लागायचे. तुम्ही मुंबई आग्रा एक्सप्रेस हायवेला कुठं पण लागू शकताय, मालेगाव, धुळे, नाशिक कुठं पण लागू शकताय. तर तिथनं तुम्ही नाही वे आग्रापर्यंत एकच रोड आहे, एकच हायवे डायरेक्ट आग्राला तुम्हाला घेऊन जाईल. त्यानंतरनं तुम्हाला अलीगडनं हरिद्वारवरनं ऋषिकेशवरनं सोनप्रयाग असा रूट आहे. आणि टोटल ह्या जर तुमची साधी गाडी असेल अशी तर तुम्हाला 5 ते 6 दिवस लागतील 100 cc गाडी पोचायला. आणि तुमच्याकडे जर स्पोर्ट बाईक असेल किंवा ॲडव्हेंचर बाईक असेल तर तुम्ही 2 ते 3 दिवसात पण जाऊ शकताय. टोटल अंतर किती आहे तर मित्रांनो, मी जिथं उभा आहे आता आमच्या घरापासून 1800 किलोमीटर लांब आहे केदारनाथ मंदिर. तर त्या हिशोबाने तुमच्या घरापासून किती लांब आहे ते सर्च करा आणि तुम्ही जाऊ शकताय. मी पण जाणार आहे यात्रेला, पण मी नंतर जाणार आहे, ह्यावेळेस सुरुवातीला जाणार नाही आहे. अशा पद्धतीने आहे. आणि आपली लवकरच नवीन ट्रिप येते ह्याच गाडीवर, पॅशन प्रो गाडीवर. तर मित्रांनो, त्याच्या अगोदर मी सांगतो की मी केदारनाथ यात्रा नव्हे 3 वेळा केली, 2023, 2024 आणि 2025, ती पण पॅशन प्रो गाडीवर. त्यामुळंच मी एवढं सांगू शकतोय तुम्हाला की कसं जायचं. आणि तुम्ही जर 100 cc गाडी किंवा लो cc गाडी घेऊन जात असाल कमी cc तर तुमच्यासाठी एक टिप आहे की उन्हाळी गाडी नाही वे कंटिन्यू 2 आणि 3 तास चालवू नका. गाडी 50 किलोमीटर चालवली की आराम द्या. आणि शक्यतो सकाळी लवकर प्रवास सुरुवात करा, 11-12 वाजतापर्यंत प्रवास करा. दुपारी थोडा रेस्ट करा आणि मग प्रवास करा. आणि गाडीला पण रेस्ट करू द्या, नाही तर गाडी कुठं तरी बंद पडेल. कारण ही गाडीचं आपल्या मनाने नाही चालायचं, गाडीला जसं चालायला लागतंय त्या पद्धतीने तुम्हाला चालायचं आहे गाडी. अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.